सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। मानाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। संपूर्ण भारतभर चर्चा या स्पर्धेची आहे, कारण 51 मोटरसायकल आणि 2 4 व्हीलर कार वितरित केल्या जाणार आहेत। आणि आज व्यावसायिक गटाचा एक महत्त्वाचा सामना, एका बाजूला निलेश दादा भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशन धनकवडी पुणे आणि दुसऱ्या बाजूला एलके स्टार राजकोट आदित्यप्रिया लॉजिस्टिक कळंबोली। पहिला बॉल अगदी खोलवर टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न होता, ऑन साइडला खेळलाय, लॉंगॉनचे फिल्डर येत आहेत, बॉल फेकणार तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या गेलेल्या आहेत। एका बाजूला ओमी केनी, एका बाजूला विशाल शहा यांना आपण पाहतोय। इनके माई यांना कूलर देऊन त्यांना पारितोषिक दिलं जातंय। तदनंतर दुसरा भाग्यवंत विजेता आहे, त्याला देखील इथे कूलर देऊन कार्तिक माळी राममाळी यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक प्रदान। यावेळेला पुन्हा एकदा फटका, ऑन साइडलाच खेळलाय, बॉल अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होता, परंतु बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाताना पाहायला मिळतात। इन फॉर्म बॅटर आणि ह्या स्पर्धेतून 4 व्हीलर कार जो खेळाडू घेऊन गेलाय इन ऍक्शन मध्ये पुन्हा एकदा ओमकार केनी, ओमी केनी, दिवा कोळीवाडा, ऐरोली, नवी मुंबई। जी हाँ, ग्रामीण फॉर्मेट में इससे पहले अपना जलवा दिखा चुके इस टूर्नामेंट में, लेकिन अब ऑल इंडिया ओपन कैटेगरी में खेलते हुए पिछले मैच में भी शुरुआत मिली थी उनको, लेकिन उस पारी को लंबा नहीं लेकर जा पाए थे। 2 चौके शुरुआत में जड़े थे, यहाँ पर मिसफील्ड के चलते चौका प्राप्त किया है ओमकार केनी ने। या हंगामात सर्वात जास्त फॉर्मात असणाऱ्या खेळाडूंपैकी एक बॅटिंग करतायत, समोर तेवढाच मोठा बॉलर आहे। यावेळेला फटका, समोर खेळण्याचा प्रयत्न, मागील मॅच प्रमाणे जसं तुम्ही म्हटलात मोठी खेळी ओमी नाही करू शकले, सर्कलच्या वरून चेंडू खेळायचा होता, परंतु इम्रोज सुद्धा असे गोलंदाज आहेत बॅटरला चूक करायला लावतात। चूक झाली आहे आणि विकेट आली आहे। जहां गलती तो हुई है, यहाँ पर बल्लेबाज द्वारा इनफील्ड को क्लियर करने का प्रयास था, पूरी लंबाई की गेंद थी और देखिए पैरों की तरफ आई थी, कहीं ना कहीं ऐसे लगा कि शायद वो ऑन साइड में खेलना चाहते थे, थोड़ा सा लीडिंग एज हुआ, ऑफ साइड में चली गई और बहुत ही बेहतरीन कैच फील्डर द्वारा पहले विकेट का पतन होता हुआ ओमी केनी। उद्या दिनांक 5 मार्च 2025 म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके नेते, लोकनेते, भिवंडी लोकसभा विकास पुरुष, आगरी समाजाचा मानबिंदू माननीय श्री कपिल मोरेश्वर पाटील साहेब यांचा जन्मदिवस आणि त्यांना अभिष्ट चिंतन करण्यासाठी सकाळी 8 वाजल्यापासून ठिकाण हॉटेल ग्रँड विस्टा, बॉम्बे धाबाजवळ, मुंबई नाशिक हायवे, दिव्यांजूर, भिवंडी या ठिकाणी साहेब उपस्थित राहणार आहेत। तर सर्व कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी, शुभचिंतक, मित्रपरिवार आणि नातेवाईक यांना विशेष सूचना आहे की सकाळी ठीक 8 वाजल्यापासून साहेब ठिकाण हॉटेल ग्रँड विस्टा, बॉम्बे धाबाजवळ, मुंबई नाशिक हायवे, दिव्यांजूर येथे उपस्थित राहणार आहेत। आपण तिथे त्यांना अभिष्ट चिंतन करू शकता। ओवर टू कॉम्बॉक्स। 6 रन बनाकर आउट हुए हैं ओमी केनी, 6 पर पहली सफलता प्राप्त कर ली है इस मैच में। NB11 धनकवडी पुणे ने टॉस जीतकर पहले गेंदबाजी करती हुई NB11 एलके स्टार आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स के सामने। इमरोज खान के लिए पहला मैच उतना अच्छा घटा नहीं था, आपको याद होगा कि काफी दिशाहीन गेंदबाजी भी हुई थी, लेकिन इस मैच में शुरुआत अच्छी है। खूप चांगली सुरुवात म्हणावी लागेल, कारण पहिल्या षटकात ओमकार केनी सारख्या बॅटरला तुम्ही बाद केलंय। बंटी बद्रिके आलेत, आणखीन एक इन फॉर्म बॅटर लोदिवली खालापूर। आल्या आल्या पहिलाच बॉल रिव्हर्स खेळले आणि बॉलला मात्र सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय। 4 4 4 चौकार। बंटी बद्रिके, बंटी यावेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळालाय। सर्कल आतच्या आतमध्ये खेळाडू पाहिलं, खाली क्षेत्र निवडलं, आणखीन एक चांगला फटका, गती कमी होती आणि बॉलही थोडासा पाठीमागे होता। 4 धावा। सर्कल के अंदर था और उस फील्डर के काफी दूर से गेंद को खेला था। डीप मिड विकेट पर खिलाड़ी है, जो गैप था बीच में, उस गैप में से निकाला और एक और चौका प्राप्त करते हुए बंटी बद्रिके। आल्या आल्या दबाव वाढवला बॉलरवरचा।
यावेळेला बॉल पाठीमागे जाताना पाहिलं म्हणजे संधी होती, फिल्डर नाही पोहोचू शकले. बॉल सीमारेषेच्या दिशेने अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केतन करतायत खरे, परंतु तोपर्यंत 2 धावा देखील म्हणजे पहिल्याच ओव्हरमध्ये आणखीन एक संधी होती, कारण फटका फसला जरूर होता परंतु भाग्यशाली राहिले, फिल्डर तिकडे पोहोचू नाही शकले. पहिली ओव्हर संपली आहे आणि इकडे जर पाहिलं तर धावा होताना पाहिलं मिळत आहे 16. एलके स्टार, आदित्य प्रिया लॉजिस्टिक, दीपकजी चौहान, त्याचबरोबर लखन भैया सोनैया यांचा संघ एका बाजूला आहे. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर NB धनकवडे पुणे, निलेश दादा बिंताडे यांचा संघ पाहायला मिळतोय. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत रोहित गलांडे, टीमचं व्यवस्थापन त्यांच्याकडे आपल्याला पाहायला मिळत आहे. एका बाजूला जर पाहिलं तर अहमदभाई असतील, त्याचबरोबरने राहुल असतील, सचिन बाड असतील, सागर दादा हे मात्र व्यवस्थापन पाहत आहेत, कारण आता व्यवस्थापकांच्या भूमिका देखील अलीकडच्या कालावधीमध्ये वाढल्यात आणि या दोन्ही टीम खूप चांगल्या पद्धतीने बनलेल्या आहेत आणि त्यासाठी सगळे संघ मालक मग निलेश दादा असतील, लखन भैया असतील किंवा दीपक भाई चव्हाण असतील यांनी सुद्धा मेहनत केली आहे. आणि आयोजकांनी काय मेहनत केली आहे अजयजी, हा मोठा तामजाम 51 बाईक 2 4 व्हीलर. जी हाँ, कमाल का ये टूर्नामेंट है, बहुत ही शानो शौकत के साथ ये टूर्नामेंट आगे बढ़ता हुआ. माजी केंद्रीय राज्य मंत्री पंचायती राज ट्रॉफी 2025 आज चौथा दिन है, चौथी रात का ये खेल. 16 रन 1 विकेट के नुकसान पर काफी सनसनीखेज ओवर रहा. वैसे इमरोज खान का 1 विकेट भी मिला, लेकिन रन्स भी आए उस ओवर में और कुल मिलाकर एलके स्टार के लिए ओवर अच्छा घटा है. भले ही 1 विकेट गवाया है लेकिन 16 रन्स काफी शानदार शुरुआत है रनों के मामले में. नेवर लेकर गेंदबाज तैयार होते हुए आशीष मेरुल, पहले मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी आशीष यावेळेला फटका कव्हरच्या दिशेने खेळलाय, फटका चांगला आहे, फिल्डर थोडेसे दूर होते, आलेत, बॉल अडवतायत, तोपर्यंत मात्र 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. विशाल शहा आणि बंटी बद्रिके नवी मुंबईचे खेळाडू आहेत, घनसोली परिसरातील चांगलीच चर्चेत आहे. मागील मॅच मध्ये काय बॅटिंग केली विशाल यांनी आणि ठाणे जिल्हा प्रीमियर लीग मध्ये देखील 1 वर्ष सिरीज राहिलेत. मोटरसायकल त्याही ठिकाणी मिळवली होती. गेल्या वर्षी रॉयल फेस्टिवल बोरली सुद्धा अक्षरशः गाजवली विशाल शहा यांनी. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर रायगड प्रीमियर लीगची 4 व्हीलर कार देखील आपल्या दारात उभी केली आहे सिरीजची बंटी बद्रिके यांनी सुद्धा. समोर आशिष, अकुटप्प्याचा बॉल होता, समोरच्या दिशेने उडवलाय, फटका चांगला आहे परंतु फिल्डर तिकडे येताना पाहायला मिळत आहेत. सर्कल वरून एवढ्या पाठीमागे गेले, चांगला झेल त्या ठिकाणी पकडताना पाहायला मिळत आहेत आकाश चिंदारिया. विकेट जो गिरा था उसमें भी उनका योगदान था, वो कैच भी उन्होंने लपका था और ये तो बहुत ही मुश्किल अवसर था, लेकिन शानदार कैच, विकेट गिरता हुआ दूसरा. विशाल शाह पिछले मैच के हीरो, 2 रन बनाकर पेविलियन में. इकडे अजयजी दोघांनीही पॉवर प्लेचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला आणि विपरीत दिशेने सर्कल भेदण्याचा प्रयत्न ओमी यांच्याकडून सुद्धा झाला आणि आता इकडे विशाल यांच्याकडून देखील झाला होता, परंतु ते करत असताना कुठेतरी टायमिंग नाही होऊ शकले. यावेळेला बॉलची जास्त उंची पाहायला मिळाली. तसं एका क्षणी असं वाटलं की हा बॉल पार झालाय, परंतु जास्त उंची असल्या कारणाने आकाशला तिथपर्यंत जाण्याचा वेळ मिळाला. सामने की दिशा में शॉट खेला गया था और इसी से पता चलता है कि वो ठीक तरह से कनेक्ट नहीं कर पाए थे. जो बाउंस था उसको ठीक तरह से काउंटर नहीं कर पाए थे. थोड़ी अतिरिक्त गति भी थी उस गेंद में जिसको संभाल नहीं पाए विशाल शाह. 18 पर 2 नए बैट्समैन क्रीज पर. यावेळेला टप्पा पडतोय, त्यानंतर जर पाहिलं तर बॉल टर्न होतोय. सुमित डोंगडे आलेले आहेत, पारगाव पनवेलचे खेळाडू. आणि इकडे जर पाहिलं तर आशिष मागील मॅच मध्ये सामनावीर राहिले होते, मॅन ऑफ द मॅच राहिले होते आणि या मॅच मध्ये देखील आता त्यांनी चांगली कामगिरी केली आतापर्यंत. 2 मोठ्या संघांमधील लढत, बेस्ट वर्सेस बेस्ट. यावेळेला ताकदवर फटका खेळलाय, बॉल निघालाय सीमारेषेच्या दिशेने, फिल्डर त्या ठिकाणी बऱ्याच दूरवरून आले परंतु बॉल अडवण्याचा प्रयत्न यशस्वी नाही झालाय आणि सुमित यांनी मात्र सीमारेषा फोडली आहे. 4 धावा. याही वेळेला बिग हिट पाहायला मिळतोय. आता सुमित डोंगडे जबरदस्त स्ट्रोक खेळताना पाहायला मिळाले. बॉल जातोय सीमारेषेच्या पार पार पार
षटकार. थ्रो खेळण्यासाठी स्क्वेअर लेग मिड विकेटला, परंतु बॉलही टर्न झाला आणि निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. अजय सर 2 ओव्हरमध्ये 28 धावा 2 विकेट माघारी परतलेल्या आहेत सध्या एलके स्टार आदित्य प्रियाच्या. अच्छी स्थिति में कही जा सकती है एलके स्टार आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स टीम. 28 पर 2 ये अंतिम गेंद जो थी वो थोड़ा पीछे रखी हुई गेंद थी, बैक ऑफ लेंथ, लेकिन अच्छा उछाल और अच्छी खासी मूवमेंट उसमें. थोड़ा सा उंगलियों को फेरते हुए गेंद की बाई तरफ जिसके चलते वो लेग कटर देखने को मिली थी. कुल मिलाकर 12 रन खर्च किया आशीष मेहरुल ने अपने पहले ओवर में. एक सफलता उनके खाते में. 2 विकेटें जरूर गिरी है, लेकिन अटैकिंग सोच है. बल्लेबाज सोचकर आए हैं कि ज्यादा से ज्यादा रन्स बनाने हैं और पावर प्ले का खेल था, तो उसको भी देखते हुए ये सही सोच. पहले 2 ओव्हर्स के लिए 10 मिनिट का वक्त लिया गया है. आशिष यांचं हे षटक देखील जर पाहिलं तर 12 धावांचं राहिलं. इम्रोज पुन्हा एकदा बॉलिंगसाठी आमंत्रित करण्यात येत आहे. भारतात आणि भारताच्या बाहेर देखील या गोलंदाजाची सुद्धा चर्चा झालेली आहे, परंतु आता दोन्ही बॅटर बऱ्यापैकी जम बसलाय दोघांचाही. 10 धावा तर दोघांनी केलेल्या आहेत. येणाऱ्या 4 ओव्हर खूप महत्वाच्या असणार आहेत. केंद्रीय राज्यमंत्री चषक आपण पाहतोय. कपिल पाटील साहेबांच्या कार्याचा गौरव करणारी स्पर्धा आज आपल्याला भिवंडीच्या माणकोली गावामध्ये पाहायला मिळते. इम्रोज बॉलिंगसाठी पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. बंटी पद्रिके याही खेळाडूकडे जबरदस्त क्षमता आहे. सुमित डोंगरे यांनी देखील आपण काय करू शकतो आल्या आल्या त्याची चुणूक दिली आहे. यावेळेला लोअर फुल टॉस बॉल होता, त्याला मिड विकेटच्या दिशेने खेळलेत. एका धावेने धावसंख्या पुढे जाते. दुसऱ्या धावेचा अतिशय जलद गतीने कॉल दिला. धोका होऊ शकत होता आणि डायरेक्ट हिट त्या ठिकाणी करताना पाहायला मिळाले इम्रोज. अति घाई संकटात नाही, घाई जास्त सुमितने कॉल दिला आणि तिकडनं बंटीचा प्रतिसादच नव्हता. अशा वेळेला आणखीन एक धक्का बसतोय. जय जयकार. चांगला बॉल अगदी चान्स देखील घेतला डायरेक्ट हिट करण्याचा पुन्हा एकदा. आणि स्वाभाविक आहे चान्स घेणं, कारण चांगल्या फॉर्म मधील बॅटर होते त्या ठिकाणी त्या एंडला आणि त्याच एंडला त्यांनी चान्स घेतला खरा, परंतु धावसंख्या 1 ने पुढे गेली है. बाल बाल बच गए वहां पर. बंटी थोड़ा सा बैकअप किया था उन्होंने सिंगल के लिए और गेंद सीधे बॉलर के पास चली गई थी. वहां पर अच्छी यॉर्कर लेन पर रखी हुई गेंद थी. सटीक निशाना चाहिए था, मामला नजदीकी हो सकता था. तिसरी ओव्हर सुरू आहे इम्रोज यांची. एक भव्य दिव्य असं आयोजन, प्रेक्षकांसाठीच्या प्रेक्षक गॅलऱ्या आणि जवळपास 3 ते 4 माळे आजचा उंच असणारा मुख्य मंच लक्ष वेधून घेतोय. पारितोषिक लक्ष वेधून घेत आहेत. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय खरा, परंतु समोरच्या दिशेने ढकललाय. 1 रन घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न परंतु थांबवलाय. आणि त्याचबरोबर 70 स्पोर्ट्सचं लाईव्ह कव्हरेज विविध अँगलने खूप चांगलं काम तेही करतायत. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे. जी हाँ, बहुत ही खूबसूरत टेलीकास्ट है और बहुत ही बेहतरीन क्रिकेट देखने को मिल रही है.
कल मैचेस हाई स्कोरिंग देखने को मिल रहे थे, चेस करना मुश्किल था। आज अभी तक जो 2 मैचेस हमने देखे हैं, एक में चेस हुआ है, एक में चेस नहीं हुआ है, लेकिन वो जो चेस नहीं हुआ था वो भी लास्ट बॉल थ्रिलर था। हो, या वेळेला बॉल वळवलाय लेंथवरून, बॅट अगदी फिरवली परंतु बॉलचा अंदाज नाही घेतला. टप्पा पडल्यानंतर तो वळलाय आणि यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळालेला आहे. वाह, बहुत ही खूबसूरत गेंद थी ये, काफी मूवमेंट, टप्पा पड़ने के बाद बाहर की तरफ लहराती हुई गेंद ऑन साइड में खेलना चाहते थे, अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास कर रहे थे विक्की मुंबईकर। बायत के बहुत ही प्रतिभाशाली बल्लेबाज है। खूप चांगला बॉल आला होता परंतु या ठिकाणी इम्रोज यांचा यावेळेला मात्र बॅटच्या पट्ट्यात बॉल घेतलाय, त्यानंतर खेळला देखील स्ट्रोक, एक जबरदस्त स्ट्रोक त्या ठिकाणी त्यांना पाहायला मिळाला. पहिल्या बॉलवर बीट केलं आणि आता मात्र बॅटरने हिट केलंय 6 धावांसाठी. ठाणे जिल्ह्यात बल्ले के बीच में अगेंस्ट द टर्न खेला हुआ स्ट्रोक, थोड़ी धीमी गति से डाली थी गेंद लेकिन बिल्कुल स्लॉट में गिरी। याही वेळेला बी हिट केला जातोय, खराब चेंडू होता या वेळेला, त्याच्यावर हल्ला चढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळाला. ये बड़ा इंटरेस्टिंग होने वाला है। ये क्या कैच लपका गया है, चेक किया जाएगा। टीवी अंपायर की मदद ली गई है। हालांकि यहां तक हमारे कमेंट्री बॉक्स में तो सभी समझ गए थे कि ये 6 रन ही है, लेकिन इसमें रोचकता है, फील्डर मौजूद थे बाउंड्री पर। पाहूया, तिसऱ्या पंचांची मदत मात्र या ठिकाणी घेतली गेलेली आहे. अतिशय चांगला सामना होणार आहे. दोन्ही संघांनी एक मॅच जिंकली अजय सर, त्यामुळे या ठिकाणी ही मॅच खूप चांगली होणार आहे. आणि विशेष म्हणजे या दोन्ही टीम मध्ये ज्या ज्या वेळेला मॅचेस झाल्यात ना, चांगल्या मॅचेस झालेल्या आहेत. अगदी पावसाळी क्रिकेटचं उदाहरण घ्या किंवा त्याच्या अगोदरच्या मॅचेस घ्या, या दोन टीम मधील मॅचेस चांगल्याच होतात. जी हाँ, एक दूसरे के विरुद्ध कई बार खेल चुकी है ये टीमें, ये खिलाड़ी खासतौर पर। हालांकि ये नॉकआउट मैच तो नहीं है और बैट्समैन आउट, कैच लपका गया है बाउंड्री लाइन के करीब। ये देखिए, पहले गेंद को रोका है वहां पर फील्डर ने और बाउंड्री लाइन के अंदर ही थे, दूसरे प्रयास में गेंद को कैच करते हुए। और एक बार फिर से आकाश चिंधारिया। वाह, जिकडे कॅच तिकडे आकाश. आकाशाच्या दिशेने बॉल मारतायत खरे, परंतु तिकडे दुसरा आकाश उभा आहे आणि त्या आकाशने 3 कॅच पकडले. हाही कॅच लाजवाब होता, जबरदस्त. पहली कोशिश उनकी यही थी कि छक्का बचाना है, उसमें कामयाब हुए। फिर दूसरी कोशिश उनकी थी कि कैच लपकना है क्योंकि मौका था। लाजवाब कैच, अद्भुत कैच लपका है आकाश ने, तीसरा कैच लपका है इस पारी में। और चौथे बल्लेबाज आउट होकर पेविलियन में लौटते हुए विक्की मुंबईकर। 3 ओवर का खेल भी इसके साथ ही समाप्त होता हुआ। स्कोर 37 रन, 4 विकेटों के नुकसान पर एलके स्टार्स आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स। ये एक गोष्ट जरूर सांगेल अजय सर की 37 धावा ह्या काही कमी नाहीयेत. 3 ओव्हरमध्ये धावा चांगल्या आहेत. विकेट ही थोडीशी चिंतेची बाब असू शकते आणि त्याच्यासाठी थोडी पार्टनरशिप देखील येणाऱ्या पुढच्या कालावधीमध्ये गरजेचं आहे. और ज्यादातर हमने देखा है कि जोखिम उठाकर बल्लेबाज बल्लेबाजी कर रहे हैं, अटैकिंग सोच है जो कि रखनी भी होती है आपको 6-6 ओवर के मैचेस में। और ऐसे में विकेटें गिरने की भी संभावनाएं बनती रहती है, गेंदबाजों के पास भी मौके रहते हैं, लेकिन रन रेट बहुत ही मायने रखता है। और इस समय 12.33 रन प्रति ओवर के हिसाब से रन बनाए जा रहे हैं। नए बल्लेबाज अब मैदान में आते हुए अयूब शेख इन एट नंबर 6। और पहले 3 ओवर्स के लिए 16 मिनट का वक्त लिया गया है, तो अगले 2 ओवर्स जो है वो 9 मिनट के भीतर आपको पूरे करने हैं। पहले 5 ओवर्स नियमों के अनुसार 25 मिनट के भीतर पूरे होने अनिवार्य है, अथवा आखिरी ओवर में एक एक्स्ट्रा खिलाड़ी सर्कल के अंदर आपको रखना होगा। अयूब शेख लंबे ऊंचे कद के हरफन मौला खिलाड़ी। नॉकआउट मैच नहीं है, लेकिन इस मैच का महत्व काफी ज्यादा है क्योंकि जीत का मतलब है यहां पर सीधे सेमीफायनल का टिकट। हो, अगदी प्रत्येकाला हीच मॅच जिंकून सेमीफायनलला जायचं आहे आणि त्याचा एक तुम्हाला फायदा देखील असणार आहे. दुसऱ्या गटातील दुसऱ्या क्रमांकावरील संघ आहे तो तुम्हाला भेटू शकतो. भले ये मैच नॉकआउट नहीं है, लेकिन अगला मैच नॉकआउट होने वाला है, करो या मरो वाला मैच दोनों टीमों के लिए। जहां पर रेड डेविल्स
अमर साई डिंगडोंग के सामने चुनौती रहेगी त्विशा 11 टाइगर की। दोनों टीमों के कप्तानों से रिक्वेस्ट है आपको टॉस के लिए तैयार रहना है। टॉस बॉक्स में गेंदबाजी के लिए आशीष मेरुल, बैक ऑफ लाइन ऊपरी किनारा, फील्डर गेंद के नीचे, शॉट थर्ड मैन पर, कोई गलती नहीं। फरदीन काजी ने लपक लिया है कैच, एक और विकेट धराशायी। आशिष मेहरोल खूप चांगली कामगिरी आशिषने केली आहे। आजचा दिवस जणू काही ही खेळपट्टी त्यांनी आत्मसात करून घेतलेली आहे। सिमेंटच्या खेळपट्टीवर ते बॉल वळवतायत, अचूक टप्प्यावर ठेवतायत, बॅटरला चूक करायला लावतायत। याही वेळेला डबल माइंड झाले, उसळीचा अंदाज नाही झाला, टर्नचा अंदाज नाही आला। अधुऱ्या मनाने खेळलेला फटका फरदीन काजी त्या ठिकाणी चांगली कॅच पकडतायत। बल्ले पर चढ़ सी गई थी गेंद, कंधे का अच्छा जोर लगाते हुए एफर्ट बॉल था सही मायनों में ये आशीष मेहरोल का। दूसरी सफलता उनके खाते में इस मैच में। पहले मैच में 2 ओवर में 8 रन देकर 3 विकेट चटकाए थे, मैन ऑफ द मैच भी रहे थे, और इस मैच में भी अच्छी गेंदबाजी करते हुए आशीष। हैमर करने का प्रयास किया था बल्लेबाज बंटी ने, लेकिन बाउंस काफी अच्छा था उस गेंद में। और जो एक रणनीति बनाई गई थी आशीष मेहरोल द्वारा बंटी के विरुद्ध, वो कामयाब होती हुई। बंटी ने बनाए 12 रन। आधी टीम पवेलियन में लौट चुकी है, स्कोर 37 रन। इस्तियाक शेख बॅटिंग करण्यासाठी इकडे डावाला सावरावं लागेल। पुन्हा एकदा मी त्याच गोष्टीकडे येईल। विकेट या 5 गेलेल्या आहेत, 37 धावा या कमी नाही आहेत। त्यामुळे तुम्हाला इकडनं येणारे 17 बॉल कशा पद्धतीने तुम्ही खेळणार ही देखील महत्वाची बाब आहे अजय सर। जी हाँ, और अब आखिर के 5 विकेट्स बचे हुए हैं। हालांकि ऑल इंडिया ओपन का क्रिकेट है, अंत तक बल्लेबाजी भी रहती है, लेकिन ऊपरी क्रम के बल्लेबाज और आखिर के कुछ बल्लेबाज काफी फर्क भी होता है। ओ शानदार गेंद, इस बार फ्रंट फुट पर खींचा था, बैट्समैन को पुश करना चाहते थे लेकिन बीट हुए। दबाव वाढवतायत, त्याचं कारण आहे विकेट गेलेले आहेत आणि इकडे अचूक टप्प्याची गोलंदाजी या ठिकाणी बॅटरला टेस्ट करतायत सातत्याने या ठिकाणी आशीष मेहरोल। फुटवर्क का अभाव नजर आया उस शॉट में। इस बार बल्ले पर लिया है, कवर पॉइंट पर फील्डर मौजूद है, मौका, डायरेक्ट हिट की थी जरूरत, लेकिन निशाना चूकता हुआ फील्डर का, और सिंगल आखिरकार कंप्लीट। दबावातच खेळलेला फटका पाहायला मिळाला, परंतु हे जरी सिंगल आले ना, आत्मविश्वास मिळेल बॅटरला, आणि त्यानंतर काही मोठे फटके जर आले ना तर एक चांगली धावसंख्या उभी राहू शकते। पुन्हा एकदा तेच म्हणेल मी, कुठेतरी 65-70 तरी करणं गरजेचं आहे। मौका है यहां से, मैं समझता हूं, लेकिन उसके लिए एक छोटी सी क्यों ना हो, लेकिन वो पार्टनरशिप बनानी होगी। अयूब शेख और इश्तियाक को जिम्मेदारी लेनी होगी। स्कोर 38 रन 5 विकेटों के नुकसान पर, चौथे ओवर का खेल प्रगति पर। इस बार बिल्कुल ओवर पिच गेंद, ड्राइव कर दिया है गैप में, दर्शनीय स्ट्रोक अयूब के बल्ले से, 4 रन। अयूबने मात्र एक चांगला फटका या ठिकाणी खेळलेला आहे, दबावाला हटवण्याचं काम ते करतायत। या हंगामात अयूबची बॅटिंग चर्चेचा विषय राहिलाय, चांगल्या फॉर्मात आहेत, उंच पुरे खेळाडू आहेत, आणि या बॉलला जर पाहिलं तर कव्हरच्या क्षेत्रात खूप चांगल्या पद्धतीने ढकललंय, खाली क्षेत्र निवडलं, वेगाचा फायदा घेतला, योग्य दिशा दिली आणि चौकार घेतलाय। इस तरह की गेंदें बड़ी ही दुर्लभ होती है जब आशीष गेंदबाजी करते हैं। हाफ वॉली की थी, वो भी ऑफ स्टंप के बाहर जगह भी दे बैठे थे। इस तरह की ज्यादा गेंदबाजी करते हैं, सटीक लेन पर रखना पसंद करते हैं। यहां पर भी मौका बन सकता था। बहुत ही जोखिम भरा सिंगल, 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ाते हुए अयूब शेख। टीम का स्कोर अब 43 रन 5 विकेटों के नुकसान पर। आता मात्र चांगला बॉल केला होता, अगदी थोडंसं दूर वरून ढकलला, बॉलला टर्न पाहायला मिळाला होता, फुटवर्क साजेसं नाही करू शकले होते, परंतु एक धाव घेतली ही जमेची बाब या ठिकाणी पाहायला मिळाली। आशिष मेहरोल यांची चर्चा झाली आज पहिल्या मॅच मध्ये, मॅन ऑफ द मॅच घेतलं त्याही वेळेला आणि याही मॅच मध्ये। बहुत ही उम्दा गेंदबाजी आशीष मेहरोल द्वारा, और भिवंडी में जब भी आ रहे हैं तो प्रभावित कर रहे हैं अपनी गेंदबाजी से। अभी भी 13 गेंदें पारी में शेष है। फुलर लेंथ की गेंद ऑन साइड में ड्रैग किया है, डीप मिड विकेट पर खिलाड़ी मौजूद है, थोड़ा सा स्क्वेयर है खिलाड़ी, 1 रन यहां पर जरूर मिलेगा। और इसके साथ ही आशीष मेहरोल का सफल स्पेल समाप्त होता हुआ। 2 ओवर में 19 रन देकर 2 विकेट्स। 4 ओवर की समाप्ति पर एलके स्टार आदित्य प्रिया लॉजिस्टिक टीम का स्कोर है 44 रन 5 विकेटों के नुकसान पर। हे षटक खूप चांगलं राहिलं पहा, या षटकात त्यांनी विकेट तर घेतली, परंतु फक्त 7 धावा दिल्या। आता या डावातील सगळ्यात चांगलं षटक होतं इम्रोचं पहिलं षटक जर पाहिलं तर 16 धाव्यांचं, त्यानंतर आशिष मेहरोल 12 धावा, पॉवर प्ले मध्ये धावा बनल्या 28, आणि त्यानंतर जर पाहिलं तर इम्रोज पुन्हा 9 धावांचं षटक टाकताना पाहायला मिळाले, आणि आशिष मेहरोल जर पाहिलं तर हे षटक 7 धावांचं टाकताना पाहायला मिळाले। 4 ओव्हरचं आणखी एक वैशिष्ट्य होतं सर, 4 ओव्हरमध्ये विकेट आल्या। जहां विकेटें गिरती रही है और विकेटें ज्यादा गिरती जाती है तो फिर कहीं ना कहीं मुझे लगता है कि वो रनों की जो गति होती है उस पर थोड़ा बहुत असर पड़ता ही है।
पहले 2 ओवर्स में स्कोर काफी अच्छा था, 28 रन आए थे पावर प्ले में, लेकिन पिछले 2 ओवर की यदि हम बात करें जो मिडिल ओवर्स हुए हैं उसमें सिर्फ 16 रन बल्लेबाज बना पाए हैं. हो, जरी या ठिकाणी थोडंसं लगाम घातलाय खरा मागील 2 ओव्हरमध्ये, परंतु धावा कराव्या लागतील. एक चांगलं आव्हान ठेवावं लागेल. आपण अशा स्पर्धेमध्ये खेळतोय ज्या ठिकाणी जर पाहिलं तर विजेत्यांना 11 मोटरसायकल बाईक दिल्या जाणार आहेत या स्पर्धेमध्ये, या गटामध्ये, आणि उपविजेत्यांना 7 मोटरसायकल देखील दिल्या जाणार आहेत. एकंदरीत या स्पर्धेत 51 मोटरसायकल बाईक या वितरित केल्या जाणार आहे. मालिकावीराला 4 व्हीलर. विजेत्या उद्या जो ड्रॉ होणार आहे, उद्या जे या ठिकाणी येणार आहेत, फिरोज के ओवर की पहली गेंद, स्विंग एंड मिस. स्लॉक स्वीप करना चाहते थे बैट्समैन, लेकिन गेंद और बल्ले में संपर्क नहीं बना पाए इश्तियाक. बड़े हिट्स लगाने में माहिर बल्लेबाज माने जाते हैं. हल्की सी बाहर की तरफ निकलती हुई गेंद टप्पा पड़ने के बाद थोड़ी सी लेट मूवमेंट. हो यस, फिरोज यासाठी ओळखले जातात. चांगले गुणवान गोलंदाज आहेत, परंतु त्यांना इकडे थोडासा धावाही रोकाव्या लागतील. अच्छी गेंद है, शॉट भी अच्छा है ऑन ड्राइव करते हुए, लेकिन सीधे लॉन्ग ऑन के पास एक ही रन लेने का अवसर इश्तियाक के पास. स्कोर धीरे धीरे आगे बढ़ता हुआ 45 रन. अब मात्र 10 गेंदों का खेल शेष है. यहाँ पर कैलकुलेशन बहुत ही महत्वपूर्ण बनता है बल्लेबाजी करने वाली टीम के लिए कि कितने बड़े शॉट्स खेलोगे तो कितने रन्स बन सकते हैं. वो कैलकुलेशन जरूर रहेगा अयूब के मन में. नक्कीच अयूब त्यासाठी ओळखले जातात आणि आता ती भूमिका करावी लागेल, कारण आता 10 बॉलचा डाव उरलाय आणि कालपासून आपण पाहतोय बॉलर्सने काही बॉल चांगले वळवले सुद्धा या खेळपट्टीवर. और पहला टारगेट यहां से 10 गेंदों में 20 रनों का होगा मेरे ख्याल से. इस बार उछाल दिया गेंद को, सामने फील्डर है और कोई गलती नहीं, सीधे फील्डर के गोदी में. अयूब आउट. आणि आज देखील जर पाहिलं तर आज दिवस आकाशचा एक आहे. बॉल कुठेही मारा तिकडे आकाश पोहोचतायत. आकाशने 4थी कॅच घेतलेली या ठिकाणी. आणि आकाश आकाश आकाश, जर तुम्ही मारलात आकाशाच्या दिशेने बॉल, तिकडे उभा आहे आकाश. आणखीन एक कॅच घेतली. और बैट्समैन आउट होने के बाद शायद यही कह रहे हैं कि काश मैं आकाश के पास ना मारता. बचने का कोई चांस नहीं है जब आकाश के पास गेंद जाती है. पर्याप्त एलिवेशन नहीं था स्ट्रोक में, थोड़ा फ्लैट चला गया था स्ट्रोक. लॉन्ग ऑन पर फील्डर मौजूद थे आकाश चिंदारिया. सुरक्षित हाथों की जोड़ी उनके पास. दबाव थोडासा आता वाढणार आहे, कारण 45 धावा धावफलकावर आहेत. येणारे 9 चेंडू बाकी आहेत. या षटकात 3 चेंडूत फक्त 1 धाव खर्च केलेली आहे. आणि अजूनही जर पाहिलं तर कुठेतरी 9 चेंडूमध्ये 15-20 धावा तरी येणं गरजेचे आहे सर. जी, मैंने यही चर्चा की थी इस गेंद से पहले कि पहला टारगेट 20 रन और जोड़ने का होगा, और 20 रन भी बनते हैं यहां से और तो वो 65 तक पहुंच सकते हैं. 60+ टोटल इतना आसान नहीं है. चेस करना वैसे भी आसान नहीं रहा है इस पूरे टूर्नामेंट में. बहुत ही खतरनाक यॉर्कर. अपील जोरदार है लेकिन अंपायर की सहमति नहीं. लेग बाईज माझ्या मते विकी पुजारी आहेत बॅटिंगसाठी कोल्हापूरचे. विकी पुजारी चांगले फिरकीपटू आहेत आणि महत्वाच्या क्षणी बॅटिंग देखील करतात आणि तेच बॅटिंगला आलेत. विकी पुजारी फ्रॉम कोल्हापूर. टो क्रशर थी वैसे, लेकिन थोड़ी लेग स्टंप के बाहर पिच हुई है, उसी को मद्देनजर रखते हुए अंपायर ने अपील को ठुकरा दिया है. हालांकि गेंदबाज काफी आश्वस्त नजर आ रहे थे. बहुत जोरदार अपील की थी फिरोज ने, लेकिन अच्छा निर्णय अंपायर उमेश केने का. राइटी लेफ्टी का कॉम्बिनेशन जरूर है क्रीज पर. फुल टॉस इस बार तान दिया है आसमान में, केवल ऊपर गई है, ज्यादा दूर नहीं. फील्डर दूर से आए हैं लेकिन कैच नहीं कर पाए. आर्यन है मेरे ख्याल से वहां पर कैच ड्रॉप हुआ है और कुछ रन्स लेने का मौका वहां पर इश्तियाक के पास. 3 रन्स कंप्लीट, बहुमूल्य रन्स. 3 धावा मात्र या ठिकाणी धावून काढताना पाहिला मिळेल. कॅच सुटली त्याचा फायदा घेतला. लगेच 3 धावा धावून पूर्ण देखील केल्या गेल्या. त्यांना माहिती आता विकेट तर 6 गेल्यात आणि डाव हळूहळू संपण्याच्या दिशेने मार्गस्थ होतोय, तर आपल्याला धावा तर घ्यायच्यात. विकी पुजारी आणि जोडीला जर पाहिलं तर इश्तियाक शेख ही जोडी मैदानात आहे. बहुत अच्छा ओवर घटता हुआ फिरोज का. सिर्फ 5 रन खर्च किए हैं, एक सफलता उनके खाते में. स्कोर 49 रन. इस बार भी अपील कर रहे हैं लेकिन ज्यादा कोई आत्मविश्वास अपील में नहीं था. ऊपर लगी थी लेग बाइज का इशारा. सिंगल के साथ ओवर की समाप्ति. 50 रन पूरे होते हुए इस सिंगल के चलते एलके स्टार्स आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स के 50 फॉर द लॉस ऑफ 6 विकेट्स. खूप चांगली ओव्हर आली. कॅच जरी सुटली आहे, 3 धावा त्याच्या आल्या, तरी देखील फक्त 6 धावा दिल्यात फिरोज यांनी आणि एक महत्वपूर्ण विकेट सुद्धा घेतली. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. 6 विकेट माघारी. एलके स्टार आदित्य प्रिया लॉजिस्टिक टीमची धावसंख्या 50 झालेली आहे. एनबी धनकवडी थोडासा दबाव निर्माण करते खरे, परंतु एक ओव्हर पहा, काल देखील
या अगोदर देखील आपण पाहिलं केतन म्हात्रे यांनी एक षटक खेळलं, त्याच्यामध्ये सामन्याचं पारडं बदललं होतं. एक षटक अजूनही बाकी आहे, त्यामुळे या दोन फलंदाजांना धावा इकडे बनवाव्या लागतील. और खेल क्रिकेट का है चंदू जी, यहाँ पर पासा पलटते ज्यादा देर लगती नहीं है. पहले मैच में 2 ओवर में 32 चाहिए थे, केतन ने एक ही ओवर में मैच वहां पर लगभग फिनिश कर दिया. मेरे ख्याल से 29 रन आए थे उस ओवर में और आखिरी ओवर में 3 ही रन बचे थे. मैच जीता NB11 धनकवड़ी पुणे ने. पिछला मैच आखिरी ओवर में 27 चाहिए थे, एक गेंद पर 6 रन का समीकरण आया था. विजय पावली की शानदार जुझारू पारी देखने को मिली थी. हालांकि मैच जीता नहीं पाए, लेकिन उन्होंने दर्शकों के दिल जरूर जीते. अगले मैच के टॉस के लिए तैयार रहना है दोनों भी कैप्टन्स. मुकाबला रहेगा त्विशा 11 टाइगर और रेड डेविल्स अमर साई डिंगडोंग के बीच में. आखिरी ओवर लेकर आर्यन भोईर. लेन पर रखी हुई गेंद, बहुत ही बढ़िया कवर ड्राइव ऑन द राइज खेला है, लेकिन सीधे फील्डर के पास डीप में. एक ही रन से संतुष्ट करना पड़ेगा बैट्समैन को. येस, टॉसला आपल्याला इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी यायचंच आहे आणि ते कंपल्सरी आहे. आयोजकांच्या सूचना आहेत, योग्य वेळेत नाही आला तर पेनल्टी देखील दिली जाऊ शकते. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. टॉससाठी जर टीम नाही आली, दीपेश माळी आम्हाला कळवत आहेत 3 बॉलची पेनल्टी दिली जाणार आहे. देखिए, रेड डेविल्स के कैप्टन और त्विशा 11 के कैप्टन, आपको तुरंत टॉस के लिए उपस्थित रहना है. इनिंग्स ब्रेक में टॉस किया जाएगा. टॉस के लिए यदि कैप्टन उपस्थित नहीं रहेंगे तो उस टीम को 3 गेंदों की पेनल्टी है. यानी कि विपक्षी टीम को 6 ओवर्स मिलेंगे, आपको केवल 5 ओवर्स और 3 गेंदें खेलने को मिलेंगी. एवढं मोठं आयोजन आहे तर शिस्त तर पाहिजेच, आणि शिस्त आहे, आणि स्वतः त्यासाठी दीपू माळी या सगळ्या गोष्टींची काळजी घेताना पाहायला मिळत आहेत. त्या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवत आहेत. पिछले 2-3 ओवर्स में अच्छा खासा शिकंजा कसा हुआ है गेंदबाजों ने NB11 की ओर से. बाहर की तरफ रखा था, गेंद टप्पा पड़ने के बाद थोड़ी सी मूव भी हुई. वो एंगल है कहीं ना कहीं ओवर द विकेट से बायत के बैट्समैन के विरुद्ध गेंदबाजी करते हुए. डेड बॉल का इशारा करते हुए अंपायर. अंपायर अजीम हमदुल्ले ने डेड बॉल का इशारा किया है. चलिए, डेड बॉल थी. 5 गेंदें अभी भी पारी में शेष है. 2 बल्लेबाज इश्तियाक और विक्की इस समय क्रीज पर. विक्की पुजारी नॉन स्ट्राइकर सेंड पर, इश्तियाक के पास स्ट्राइक. और फुलर लेंथ, अच्छी गेंदबाजी, पेस अच्छा है इनके पास. और जब फुलर लेन पर रखते हैं यॉर्कर लेन पर तो बहुत मुश्किल होता है अच्छे बल्लेबाजों के लिए. दोनों पैरों के बीच में से गेंद निकल गई थी सीधे विकेट कीपर के पास. वेगात टाकले आणि वेगात बॉल टाकले, आणि एवढ्या वेगासाठी तयार नव्हते बॅटर, आणि त्यांनाही अपेक्षा नव्हती एवढ्या वेगात आणि एवढ्या खोलवर बॉल येईल. बहुत ही शांत और खामोश क्रिकेट इस समय चलता हुआ, क्योंकि बड़े शॉट्स नहीं आ रहे हैं. अच्छा क्षेत्ररक्षण वहां पर फॉलो थ्रू में आगे बढ़ते हुए. सिंगल लेने से रोक नहीं पाए, लेकिन सिंगल डबल से कोई ज्यादा परेशानी भी होने वाली नहीं है आर्यन भोईर को. आखिरी ओवर का खेल इस समय चल रहा है LK स्टार की पारी में. स्कोर केवल 52 रन. हालांकि जरूर ये बहुत बड़ा स्कोर तो नहीं है, लेकिन फिर भी मुझे लगता है कि 60 के करीब का टोटल भी थोड़ा सा टफ जा सकता है. इस बार पुल करने का प्रयास था, लेंथ में अच्छा खासा परिवर्तन करते हुए. अभी तक थोड़ा आगे रख रहे थे, इस बार थोड़ा सा खींचा लेंथ को और बीट किया विकी पुजारी को. एखादा मोठा फटका यावाच लागणार आहे. ज्या पद्धतीने अजय सर आपण म्हटला होता की या षटकात मोठा फटका अपेक्षित आहे. ज्या वेळेला तुम्हाला फाईट करणं इथपर्यंत स्कोर जायचा असेल तर फाईट करावी लागणार आहे, आणि त्यासाठी 1-2 मोठे फटके गरजेचे आहेत. हो, आणखीन एक आर्यन ज्याची चर्चा आम्ही कालही केली की या गोलंदाजाची ऍक्शन थोडीशी वेगळी आहे. बॉल रिलीज करताना थोडंसं वरून रिलीज करतात, अंदाज घेतात आणि त्यानंतर कमी जास्त गती ठेवतात. इस ओवर में ज्यादातर तेज गेंदबाजी की है उन्होंने, तेज तर्रार तीखी गेंदबाजी. मात्र 2 रन खर्च किए हैं. अंतिम गेंद, इस बार पटकी हुई गेंद, खेलने का प्रयास नहीं, वाइड है. अतिरिक्त रन मिलेगा. स्कोर बढ़ता हुआ 53 रन 6 विकेटों के नुकसान पर. कहा पहले 2 ओवर्स में 28 रन बने थे और आप देखिए पारी समाप्त होने को है, लेकिन 55 का आंकड़ा अभी तक छू नहीं पाए हैं बल्लेबाज. हो, अगदी या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा आतापर्यंत 5 चेंडूमध्ये दिल्यात आर्यन यांनी. परंतु पुन्हा एकदा उल्लेख तेच करेल मी की एखादा मोठा फटका, एक मोठा फटका टीमला समाधानकारक स्थितीमध्ये आणू शकतो. लेकिन मौका कहां पर मिल रहा है.
पॉपुलर लेन की गेंद किसी तरह से खोद कर निकाला है। मिड ऑफ पर फील्डर मौजूद, एक ही रन मिलेगा अंतिम गेंद पर और इसके साथ ही पारी समाप्त होती हुई एलके स्टार्स आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स टीम की 6 ओवर में कुल मिलाकर रन्स बनाए हैं बल्लेबाजों ने 54, 6 विकेटों के नुकसान पर और 55 रनों की चुनौती मैच को जीतने के लिए NB11 धनकवड़ी पुणे टीम के समक्ष। आइए चलते अब अगले मैच के टॉस की तरफ। रेड डेविल्स अमर साई डिंग डोंग बनाम त्विशा 11 टाइगर, दोनों कैप्टन्स पूरी तरह से तैयार है टॉस के लिए और उनके साथ जुड़ेंगे हमारे साथी कमेंटेटर, मशहूर और मारूफ कमेंटेटर चंद्रकांत शेटे। हॅलो, आमच्याबरोबर जितू गवडी सर जोडले जात आहेत आणि लिजेंडरी खेळाडू याच गावचे म्हणजेच यशपाल माळी सर देखील जोडले जात आहेत। एका बाजूला आकाशला मी पाहतोय, आकाश जांगीड आहेत, योगेश पेंडकर आहेत, दोन मोठी नावं आहेत, एक नामवंत खेळाडू आणि युवा नेते भाजपाचे जितू गवडी सर यांच्या शुभ हस्ते टॉस होईल। केंद्रीय मंत्री बोलायचं नाही तर कपिल पाटील साहेब। कपिल पाटील साहेब आलेले आहेत। योगेश, टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल आणि त्याचबरोबर असं काय वाटतं, काय चुका झाल्या पहिल्या मॅचमध्ये आणि या मॅचमध्ये काही चेंजेस? आम्ही फिल्डिंग करू आणि मगाच्या मॅचला आम्ही मॅचमध्ये होतो पण 18 बॉल 36 असताना हिमांशूने चांगली गोलंदाजी केली। त्या दोन रनची जी ओव्हर पडली त्या डिफरन्समुळे आम्ही हारलो। आणि किती आव्हानं असतात, म्हणजे नो डाऊट प्रोफेशनल क्रिकेट खेळताय म्हटल्यानंतर सगळ्यासाठी तयार राहायला लागतं, परंतु मातीची खेळपट्टी, सिमेंटची खेळपट्टी, ग्रास टर्फची खेळपट्टी, कसं स्वतःला ॲडजस्ट करायला लागतं? नाही सर, ॲडजस्ट करावंच लागतं। जर आपण स्वतःला प्रोफेशनल क्रिकेटर बोलत असू तर एक्सक्यूज कमी द्यावे लागतात आणि ट्रॅव्हलिंग असेल, तुमची विकेट असेल किंवा ग्राउंडवर हवा असेल, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ॲडजस्ट कराव्या लागतात आणि त्यानुसारच खेळावं लागतं। त्याशिवाय आपण स्वतःला प्रोफेशनल बोलू शकत नाही, त्यामुळे एक्सक्यूज काही देता येत नाही। खूप साऱ्या शुभेच्छा, कमबॅक कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो तुम्हाला। आणि आकाश, बैटिंग करनी है अभी, किस तरह से अभी मैदान में उतरोगे और कैसा लग रहा है ये टूर्नामेंट यहाँ आके और इतना बढ़िया आयोजन भी? तो बैटिंग का ये अच्छा हुआ, ज़्यादा से ज़्यादा रन करने की कोशिश करेंगे और मैं तो फर्स्ट टाइम आया, रबर बॉल यहाँ पे खेला था सिर्फ, उसके बाद मैं टेनिस बॉल का बहुत अच्छा टूर्नामेंट ऑर्गेनाइज किया है, बहुत अच्छा लग रहा है खेलने के लिए। आकाश, आपको भी बहुत सारी शुभकामनाएं इस मैच के लिए। हा एक महत्त्वाचा सामना येणार आहे आपल्या भेटीला। केंद्रीय पंचायत राज चषक आपण पाहतोय, कपिल पाटील साहेबांच्या कार्याचा गौरव करणारी स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे खरी, परंतु चालू सामना जो व्यावसायिक गटाचा आहे त्याचा दुसरा डाव देखील रंगतदार होणार आहे, कारण एलके स्टार एका बाजूला पाहायला मिळते आदित्य प्रिया लॉजिस्टिक एलके स्टार आणि दुसऱ्या बाजूला एनबी टीम आता मात्र बॅटिंगसाठी उतरणार आहे। पाहत राहा 70-70 स्पोर्ट्स आणि ही मानाची स्पर्धा केंद्रीय मंत्री चषक।
नमस्कार आणि पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. भारतीय जनता पार्टी, कपिल पाटील फाउंडेशन, जॉयकुमार युवा प्रतिष्ठान, एकविरा स्पोर्ट्स व गुरुदत्त चौथा हिरवा माणकोली, विलास स्पोर्ट्स राहणार, दिवा स्पोर्ट्स दिवा आणि सिद्धिविनायक अंजूर तर्फे आपण पाहत आहात माजी केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक 2025 ऑल इंडिया ओपन कॅटेगरीमधून एक महत्त्वाचा सामना आपल्या समोर आहे. एलके स्टार आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स विरुद्ध NB11 धनकवडी पुणे. या मॅचमध्ये पुणे संघानं टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजी स्वीकारली. सुरुवातीच्या 2 ओव्हर्समध्ये चांगली बॅटिंग पाहायला मिळाली होती. 2-28 अशी स्थिती होती एलके स्टारची, परंतु पॉवर प्लेच्या नंतर जी 4 षटकं टाकली गेली त्यामध्ये अप्रतिम धारदार गोलंदाजी पाहायला मिळाली. अखेर 54 धावांपर्यंत फक्त मजल मारता आलेली आहे एलके स्टार आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स संघाला. मात्र ही देखील एक फायटिंग धावसंख्या जरूर आहे त्यांच्याकडे आणि त्यांच्याकडे गोलंदाजी आक्रमण चांगलं आहे, त्यामुळेच या धावसंख्येवर देखील एक चांगली मॅच येथे पाहायला मिळू शकते. सलामीचे फलंदाज खेळपट्टीवर दाखल झालेले आहेत फरदीन काझी आणि केतन म्हात्रे. पहिलं षटक घेऊन गोलंदाज बिलाल शेख. चिता कॅम्प एक्सप्रेस बिलाल शेख आपल्या वेगवान गोलंदाजीसाठी तो प्रसिद्ध आहे, धारदार गोलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. चांगलं बॅटल असेल पहिल्या षटकामध्ये. 55 धावा बनवायच्या आहेत मॅच जिंकण्यासाठी NB11 धनकवडी पुणे संघाला. पहिला बॉल सामना करतोय फरदीन. शॉट ऑफ लेन बॉल हुक केलाय, जबरदस्त फटका, बॉल पाठवलाय समन्वय युवा प्रतिष्ठान स्टँड मध्ये. उत्तुंग षटकार. फरदीन काझीच्या बॅटमधून शॉट ऑफ लेन बॉल होता, चांगला वेगवान आणि उसळता बॉल, परंतु त्याला चोख प्रत्युत्तर दिलंय. बॅटच्या मधोमध घेत असताना हुक शॉट खेळलाय, डीप स्क्वेअर लेगला क्लिअर केलं गेलंय. तिकडे फिल्डर देखील नव्हता. पॉवर प्ले सुरू आहे, 2च खेळाडू सर्कलच्या बाहेर आहेत आणि अगदी कंट्रोल मध्ये पाहायला मिळाला फलंदाज फरदीन काझी. षटकारानं सुरुवात. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. खोलवर टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केलाय ऑन साइडला, गॅप मधून बॉल ट्रॅव्हल होतोय, वेगवान आउटफील्ड आणि बॉल सीमारेषा पार. षटकारानंतर येतोय खणखणीत चौकार. जोडले जात आहेत चंदू शेट्टी सर. वेलकम सर. अजय सर, या खेळाडूचा गेल्या काही वर्षातील कॉन्फिडन्स जर पाहिला तर एक वेगळ्याच लेवलचा आपल्याला पाहायला मिळतोय. राष्ट्रवादी चषक घाटकोपर आणि त्यानंतर या खेळाडूच्या कारकिर्दीला एक वेगळी उंची प्राप्त झाली. यावेळेला बॅकफुटला गेले, पॉइंटला लाजबाब स्ट्रोक खेळलाय फरदीन काझी यांच्या बॅटमधून आलेला फटका सीमारेषा ओलांडतोय फरदीन. 4 धावा. जागा बनवली होती आणि त्यानंतर हा स्क्वेअर कटचा वापर त्याने केलाय. अप्रतिम बॅटिंग करतोय फरदीन. पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केलाय स्क्वेअर ऑफ द विकेट. ऑफ साइडला हा देखील गॅप मधून निघतोय असं वाटतंय, मिसफील्ड आणि पुन्हा येथे 2 धावा तर मिळतीलच. प्रत्येक बॉलवर धावा येताना दिसत आहेत या पहिल्या षटकामध्ये. बिलालचा मारा पूर्णपणे निष्प्रभ ठरवत असताना फलंदाज फरदीन काझी या पहिल्या षटकामध्ये. धावसंख्या बिनबाद 18. मुंबईचा वंडर बॉय नाव फरदीन काझी इन ऍक्शन मध्ये आपल्याला या केंद्रीय पंचायत राज मंत्री चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि चर्चा होते अलीकडच्या कालावधीमध्ये ज्या खेळाडूंच्या भारतातील सेल्फी काढण्यासाठी जास्त गर्दी होते ना, त्याच्यापैकी हे नाव आहे. सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे, परंतु बिलाल देखील चांगले गोलंदाज आहेत.
ओव्हर पिच बॉल उंच उडवला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. व्हॉट अ शॉट. व्यासपीठाला सलामी देणारा भव्य षटकार. साहेब फटका मारलाय, मान्यवरांपाशीच मारलाय अगदी हा चेंडू. एवढ्या जबरदस्त. फरदीनकडे तुम्ही पहा, त्याची शरीरयष्टी पहा, त्याची उंची पहा. एवढ्या लांबवर स्ट्रोक जाईल का? परंतु ह्या खेळाडूकडे काहीतरी वेगळं रसायन आहे. म्हणून तर फरदीन काजी हे नाव आज चर्चेत आहे. वाह फरदीन वाह. जब शॉट खेलते हैं फरदीन तो देखने लायक होता है सीन. कमाल की बैटिंग, टाइमिंग लाजवाब है उनकी. ताकत बहुत अधिक है ऐसा नहीं है, लेकिन वो टाइमिंग जो है जिसके चलते वो कितनी भी लंबी बाउंड्री क्यों ना हो उसको पार करने की क्षमता रखते हैं. पहिल्या षटकात तब्बल 24 धावा घेतल्या गेल्या आणि सगळ्याच्या सगळ्या धावा फरदीन काजी यांच्या बॅटमधून आलेल्या आहेत. आता मात्र केतन मात्र येताना पाहायला मिळत आहे. तिकडे गोलंदाजांना कमबॅक करावं लागेल आणि आता मोठ्या प्रमाणावर, नुसत्या विकेट नाही मोठ्या प्रमाणावर विकेट घ्याव्या लागतील. आपकी बात से मैं पूरी तरह से सहमत हूं. गुच्छों में विकेट्स निकालने होंगे तब जाकर इस मैच में वापसी हो सकती है एलके स्टार्स आदित्य प्रिया लॉजिस्टिक टीम की. 31 रन मात्र चाहिए बचे हुए 5 ओवर्स में. 30 गेंदों में 31 रन काफी आसान कर दिया है समीकरण फरदीन काजी ने पहले ही ओवर में. धुआंधार और विस्फोटक बैटिंग. नंबर लेकर हिमांशु. स्विच हिट का इस्तेमाल ठीक तरह से कनेक्ट नहीं कर पाए, गैप में भी नहीं निकाल पाए वहां पर केतन, और कोई रन नहीं इस गेंद पर. मागील मॅचमध्ये देखील हिमांशूंनी काय गोलंदाजी केली होती चर्चेत असतात. हे देखील खेळाडू गोलंदाज म्हणून जर पाहिलं तर मोठमोठ्या संघांमध्ये जागा बनवतात आणि आज त्यांनाच आपण या ठिकाणी पाहतोय. खरे अलीमगडचे खेळाडू आहेत. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर केतन म्हात्रे. इस बार इम्प्रोवाइज तरीके से निकाल दिया है गैप में. बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में फील्डर पीछा तो कर रहे हैं लेकिन गेंद जीत गई इस रेस में. 4 रन. हे दोन्ही खेळाडू जर पाहिलं तर पॉवर प्ले स्पेशलिस्ट सुद्धा आहेत. डावाला आकार देण्याची भूमिका ते करतात, चांगली स्टार्ट देतात. पॉवर प्ले मध्ये कशी बॅटिंग करायची तेही त्यांना माहिती आहे. आणि केतन जर पाहिलं तर थोडासा आता आगळा वेगळा फटकाही खेळताना पाहायला मिळाले. बॉलला सीमारेषच्या पलीकडेच पाठवलंय, म्हणजे जवळपास अर्ध काम तर आता झालंय. बहुत ही बेहतरीन फॉर्म में है केतन मात्रे. पहले मैच में हालांकि शुरुआत में थोड़ा स्ट्रगल किया था उन्होंने, लेकिन जब 2 ओवर्स में 32 रन चाहिए थे वहां पर उन्होंने अपने हाथ खोले थे. नाबाद 38 रनों की मैच जिताऊ पारी खेली थी. हिमांशु एक बार फिर से लेफ्ट आर्म राउंड द विकेट. अब की बार स्विच हिट का प्रयास, लेकिन इस बार गेंद और बल्ले में संपर्क नहीं बना पाए. दूसरी बार यह प्रयास किया है इस ओवर में. थोड़ा सा लालच रहता है, थोड़ा टेम्पटेशन रहता है बल्लेबाजों के लिए जब बिहाइंड पॉइंट या फिर पॉइंट की दिशा में कोई प्रोटेक्शन डीप में नहीं होता है. सारे जो खिलाड़ी हम देख रहे हैं कि सर्कल के अंदर है, शॉर्ट थर्ड मैन, वाइडिश गली और पॉइंट की दिशा में. आणि त्यातल्या त्यात पॉवर प्ले मध्ये अशा प्रकारचे फटके जास्त येत आहेत. फिर से प्रयास किया. हालांकि केतन जरूर अब अपने आप से शायद सवाल पूछेंगे. इथे शुभागमन झालं आहे. जॉयकुमार सुजित पाटील काल्हेर युवा नेते भारतीय जनता पार्टी यांचं शुभागमन होत आहे. जॉयकुमार सुजित पाटील यांचं या क्रीडा नगरीमध्ये शुभागमन होते. त्यांचं सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे लहू गायकर सरपंच सजईगाव मुरबाड यांना विनंती असेल आपण स्टेजवर या. ओव्हर टू कॉम्बॉस. इस बार कमजोर गेंद फुल टॉस निकाल दिया है बैकवर्ड पॉइंट के ऊपर से. फरदीन के बल्ले से एक और खूबसूरत चौका. फरदीन मात्र या ठिकाणी या मॅचवर आपल्या नावाची जादू पसरवताना पाहायला मिळत आहे. ज्या पद्धतीने स्ट्रोक खेळतायत, एक एक वेगळा फटका पाहायला मिळाला. हाही फुलटॉसच होता, सर्कल भेदलं आणि 4 धावा त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी घेतल्या गेल्या. मॅच मध्ये आता निलेश दादा भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशनने पकड मिळवली आहे. स्कोर 33 पर पहुंच चुका है. लक्ष्य 55 का है. अच्छी गेंद थी, उसको सम्मान दिया है. हल्के हाथों से केवल धकेल दिया है कवर्स में. जबरदस्त बैटिंग करते हुए फरदीन काजी. और फरदीन फील्ड प्लेसमेंट को देखते हुए ज्यादातर शॉट्स खेलते हैं. उनका गेम अवेयरनेस देखते ही बनता है. 2 ओवर का खेल यहां पर समाप्त होता हुआ. स्कोर 34 रन बिना किसी नुकसान के. NB11 धनकवडी पुणे. त्यांच्या बॅटिंगचं आणखीन एक वैशिष्ट्य, त्यांच्या बॅटिंग मधील शरीराची लवचिकता, त्याचा पुरेपूर फायदा घेत असताना चौफेर टोलेबाजी करतात. म्हणजे चौफेर टोलेबाजी चारी बाजूला खेळतात खरे, परंतु त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात मुंबईच्या डिक्लेअर झोनच्या ग्राउंड मधून झालेली आहे. छोट्या छोट्या मैदानांमधून झाली. हेही विसरून चालणार नाहीये. समीकरण काफी आसान है. 24 गेंदों में 21 रन चाहिए. बिल्कुल ABCD की तरह आसान समीकरण. और यहां से यदि ये मैच NB11 नहीं जीत पाती है तो फिर आश्चर्य होगा. वो तो करिश्मा ही माना जाएगा. हालांकि क्रिकेट है, क्रिकेट में कब क्या हो जाए कहना ही मुश्किल है.
लेकिन इस समय स्थिति काफी मजबूत है NB11 की। चौतीस धावा धावफलकावर झालेल्या आहेत. मॅच मध्ये पकड तर मिळवलेली आहे, परंतु तरी देखील क्रिकेट आहे सर. क्रिकेटमध्ये जसं तुम्ही म्हटलात काही होऊ शकतं. फरदीन काझी, केतन मात्र इन ऍक्शन मध्ये दोघे पाहायला मिळतात. निलेशदादा बिनताडे स्पोर्ट्स फाउंडेशन धनकवडी पुणेसाठी, कोल्हापूरचे जादूगार म्हणून देखील ज्यांना ओळखलं जातं तेच गोलंदाज विकी पुजारी गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतात. समोर आहेत फरदीन काझी. विकीचा पहिला बॉल पॉइंटच्या डोक्यावरून खेळलाय. एक अप्रतिम फटका. सुरुवात याही षटकाची मोठ्या फटक्यानेच केली फरदीन यांनी. 4 धावा. बहुत मुश्किल है इस बल्लेबाज के विरुद्ध गेंदबाजी करना। पहली गेंद लेग ब्रेक थी, गेंद को टर्न होने दिया और बैकफुट पर जाकर गेंद को हैमर्ड किया है। देखिए कितना खूबसूरत स्ट्रोक है। स्क्वेयर ऑफ द विकेट इनफील्ड के ऊपर से खेला, कवर पॉइंट बाउंड्री के बाहर, 1 बाउंड चौका। कधी कधी असं वाटतं की एका बॉलसाठी फरदीनकडे 2-3 स्ट्रोक रेडी आहेत की काय. अखूट टप्प्याचा बॉल होता, त्याचाच फायदा घेतला. आता हा घ्या पाठीमागे. पंचांनी जर पाहिलं तर या ठिकाणी घोषित केलेला आहे नो बॉल आणि षटकार सुद्धा. लाजवाब बल्लेबाजी, मैदान के चारों तरफ खेलने की क्षमता रखते हैं फरदीन काजी। बहुत ही शॉर्ट ऑफ लेन गेंद थी ये और बहुत धीमी गति से डाली हुई शॉर्ट पिच गेंद। काफी समय मिला बैट्समैन को, अपने आप को पोजीशन में लाए थे, ऑफ स्टंप के बाहर निकल गए थे और देखिए इंप्रोवाइज तरीके से हुक करते हुए गेंद को, टाइमिंग लाजवाब और गेंद लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर। फरदीन काझी इन ऍक्शन. यावेळेला समोरच्या दिशेने हवाई हल्ला, बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार. फरदीन काझी ब्रांडेड फटका, षटकार. एक से बढ़कर एक शॉट्स देखने को मिल रहे हैं, पीछे भी मार रहे हैं और आगे की तरफ तो और भी बेहतरीन ढंग से बल्लेबाजी कर रहे हैं। आगे रखी हुई गेंद थी, सामने का पैर खोला और गेंदबाज की पोल भी खोलते हुए इस समय फरदीन काझी 5 रन दूर है मात्र अपने अर्धशतक से फरदीन काझी. आणि टीमला जिंकायला 4. बिग हिट, दोन्ही झालंय. टीमही जिंकली. फरदीनने देखील हाफ सेंचुरी केली. टाळ्या व्हायला हरकत नाहीये. फरदीन मुंबईचा वंडर बॉय भिवंडी मध्ये तळपलाय. फरदीन काझीच्या बॅट मधून अर्धशतक येत आहे या मानाच्या स्पर्धेमध्ये. फरदीन आज भिवंडी मध्ये सुद्धा फरदीन काझी. अद्भुत पारी, 12 गेंदों में नाबाद 51 रनों की लाजवाब पारी फरदीन काजी द्वारा. 5 छक्के लगाए और 4 चौके. कल किरण पवार ने अर्धशतकीय पारी खेली थी, वो लूजिंग कॉज में आई थी, लेकिन ये पारी कुछ ज्यादा ही खास है. 55 रनों का टारगेट और उसमें से 51 रन नाबाद बनाए हैं फरदीन काजी ने. 3 ओवर के भीतर ही लक्ष्य हासिल कर लिया है NB11 धनकवडी पुणे टीम ने. चेक. केतन म्हात्रे रतनबुवा ट्रॉफी मध्ये ज्यांनी मॅन ऑफ द सिरीज कार म्हणून पारितोषिक पटकावलं, त्या केतन म्हात्रेला विनंती असेल आपण VIP डायस वर यायचंय. आपला यथोचित शुभ सन्मान या व्यासपीठावर केलं जाईल आयोजन समितीच्या वतीनं. सर महत्वाची सूचना, उद्या जो सेमीफायनलचा दुसरा सामना असणार आहे हा निलेश दादा बिनताडे स्पोर्ट्स फाउंडेशन धनकवडी पुणे आणि त्यांच्या विरुद्ध रिग्नेश 11 धमाका दिल्ली यांच्यातील सेमीफायनल नंबर 2 खेळवली जाणार आहे. याची नोंद दोन्ही टीमने घ्यायची आहे. परंतु एंटरटेन